सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका घटनेतील 5व्या मजल्यावर लागलेली आग जीवाची बाजी लावून माळा चढून विझवली आणि अग्रवाल कुटुंबियांचे प्राण वाचवल्याचं वक्तव्य डॉक्टर दीपक सीताराम लद्दड यांनी काल एका जनसंवाद कार्यक्रमात केले होते। परंतु हा डॉक्टर लबाड लद्दड यांचं विधान अत्यंत खोटं असून डॉक्टरनं राजकारणात पडायला नको होतं, पडलेच तर पूर्ण माहिती घ्यावी, केवळ भीतीपोटी आमदारांची स्तुती करणं संयुक्तिक नाही, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसचे दत्ता काकस यांनी दिली असून डॉक्टर लद्दड यांचा निषेध व्यक्त केलाय। दरम्यान आमदार गायकवाड आणि दत्ता काकास यांचे वाद सर्वश्रुत असल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होत असते। आता 5व्या माळावरची आग तर विझली, परंतु ए आग कब बुझेगी असं म्हणायचं कारण की काकस यांच्या प्रतिक्रियेवर गायकवाड यांची प्रतिक्रिया काय उमटते याकडे अनेकांचं लक्ष लागू नये। बुलढाण्यात काल जनसंवाद कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी, वकील, डॉक्टर मंडळी उपस्थित होते। यावेळी येथील प्रतिष्ठित डॉक्टर दीपक सीताराम लद्दड यांच्या हाती माईक आला असता त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी आपले विचार व्यक्त केले। ते म्हणाले की विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी खूप विकास केलाय, तसेच ते सामाजिक न्यायासाठी तत्पर असतात। एका आग लागल्याच्या घटनेत त्यांनी 5व्या माळावरून चढून जीवाची बाजी लावून अग्रवाल कुटुंबियांचे प्राण वाचवले। जिल्ह्याचा स्वर्ग करायचा असेल तर गायकवाड यांना निवडून आणा, अन्यथा नरक यातना भोगाव्या लागतील असंही डॉक्टर दीपक लद्दड म्हणाले। परंतु त्यांच्या या विधानावर दत्ता काकस यांनी आक्षेप घेतलाय। ते म्हणाले की इतक्या दिवसापासून डॉक्टर लद्दड हे बुलढाण्यात राहतात, त्यांनी पूर्ण माहिती घेऊन वक्तव्य करायला पाहिजे। तसं त्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सेवा म्हणून डॉक्टरकीच केली पाहिजे, राजकारणात विनाकारण पडू नये। डॉक्टरांचा मी आदर करतो, परंतु कुठल्याही खोटारड्या व्यक्तीला प्रसिद्धी देणं आणि त्याची स्तुती करणं चुकीचं आहे। डॉक्टर लद्दड स्वतः दिशाभूल झालेले असून लोकांचीही त्यांनी दिशाभूल केली आहे। सदर 5व्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली होती तेव्हा सर्वप्रथम जीवाची बाजी मी लावली होती आणि अग्रवाल कुटुंबियांचे प्राण वाचवले होते। या संदर्भात नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांनी नगरपालिकेत माझा सन्मान देखील केला होता। माझं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी देखील देण्यात आलं होतं, परंतु डॉक्टर दीपक लद्दड लबाड बोलत असल्याचा आरोप दत्ता काकास यांनी वृत्तपत्रातील कात्रणे दाखवून पुरावा देत केलाय। त्यामुळे डॉक्टर लद्दड यांचा खोटेपणा उघडा पडलाय। दरम्यान डॉक्टर लद्दड यांनी कोविड काळात रेमडेसिवीर इंजेक्शन तिप्पट भावात विकून मृतकांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय। रेमडेसिवीर इंजेक्शन ऑफ सलाईनचं पाणी भरल्याचा प्रकार लगड हॉस्पिटलमध्ये उघड झाला होता। शिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। अशा खोट्या माणसानं खोट्या आमदारांची स्तुती करून त्यांना धाडसी म्हणणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे। काल शिवसेनाचे उमेदवार गायकवाड यांचा एक कार्यक्रम काल बुलढाणा शहरामध्ये झाला आणि सर्व व्यापारी, डॉक्टर्स त्या ठिकाणी उपस्थित होते। दिनांक 14/11 रोजी हा कार्यक्रम एका लॉनवर झालेला आहे आणि त्या लॉनमध्ये आपल्या बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर लद्दड यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आमदार 5व्या माळ्यावर जाऊन त्यांनी आग विझवली आणि त्या अग्रवाल फॅमिलीला वाचवलं। राजकारणाचा हा भाग नाही आहे, परंतु सत्यता जनतेसमोर आली पाहिजे। डॉक्टरांनी डॉक्टराचं काम केलं पाहिजे। डॉक्टर हे लोकांचे जीव वाचवतात, त्यांनी उगाचच राजकारणात पडलं नाही पाहिजे। आणि डॉक्टर लद्दड यांनी आपल्या शहरामध्ये राहत असताना कित्येक वर्ष झाले ते राहतात, त्यांनी माहिती घ्यावी आणि त्यानंतर सांगावं की आग कोणी विझवली आणि आपले प्राण धोक्यात कोणी घातले। डॉक्टर लद्दड साहेब आणि आपले उपस्थित त्या ठिकाणी सर्व लोकांची आपण दिशाभूल करताय आणि स्वतःही दिशाभूल झालेले आहात। एखाद्या व्यक्तीचं कौतुक घाबरून करायचं असतं, पण किती ती आग विझवताना दत्ता काकस यांनी आपले प्राण धोक्यात घातलेले आणि त्या बाबत नगरपालिकेत सुद्धा माझा सन्मान झालेला आहे। त्यावेळेस पूजाताई गायकवाड ह्या नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेस माझा सन्मान त्यांनीच सुद्धा केलेला आहे आणि संपूर्ण बुलढाणा शहरालाच नव्हे तर पोलीस प्रशासनाला आणि जिल्ह्याला माहिती आहे की ती आग विझवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी कोणी लावली, ती दत्ता काकस यांनी लावलेली। आणि डॉक्टर साहेब आणि जे काही तुम्ही घाबरून एखाद्या व्यक्तीच्या बद्दल अशी चुकीची माहिती देत असाल आणि त्याला धाडसी व्यक्ती म्हणत असाल तर आपलं चुकीचं आहे। हे त्याचे प्रूफ आहे की मी माझा जीव धोक्यात घालून त्या परिवाराला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। याच्यामध्ये बघाल की मला राष्ट्रपती पुरस्कार देण्यात यावा याची सुद्धा मागणी त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते आणि कमलेश कोठारी सुद्धा यामध्ये आहे। वेगवेगळ्या माध्यमातून आणि पत्रकारांनी ह्या बातम्या दिलेल्या आहेत,
परंतु डॉक्टर लद्दड यांनी अशी काय कुठली मोठी सुपारी घेतली आणि चुकीचे स्टेटमेंट देत आहे, तर मी या डॉक्टर लद्दडचे मी या ठिकाणी निषेध करतो. आणि किमान एखाद्या व्यक्तीसाठी ते बोलत आहे तर त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की नाही 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 हे मी नाही केलेलं आहे, की त्यावेळेस ते या व्यक्तीनं केलेलं आहे. स्वतःची स्तुती करून घेण्याचा धंदा हा नेहमीचाच आहे. त्यामुळे डॉक्टर लद्दड आपण दिलेली या जनतेला दिलेली जी माहिती आहे ती साफ चुकीची आहे. मी आणि माझे सर्व सहकारी आपला पूर्ण निषेध करतो. धन्यवाद.